आज आमच्या देशामध्ये जर रामराज्य यावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर या 3 मुद्द्यावर बोलण्याचं अत्यंत गरजेचं आहे। मग पहिला मुद्दा कोणता? अत्याचार। आज सर्वात जास्त अत्याचार कुणावर होत असेल तर शेतकरी समाजावर होतो। त्याच्या कापसाला भाव नाही, त्याच्या तुरीला भाव नाही, त्याच्या सोयाबीनला भाव नाही। तुम्ही महाराष्ट्रामध्ये एक तरी असं उदाहरण पाहिलं का एखाद्या शिक्षकाला एखाद्या महिन्याचा पगार भेटला नाही म्हणून त्या शिक्षकानं शाळेमध्ये फाशी घेतली अशी तुम्ही बातमी ऐकली? एखाद्या व्यापाराचं एखाद्या वर्षी सोनं पटलं नाही बा म्हणून त्या व्यापाऱ्यानं आपल्या सोन्याच्या दुकानाला आग लावून टाकली अशी तुम्ही एकतरी बातमी ऐकली? पण आमच्या कापसाला भाव भेटत नाही म्हणून मी कापसाच्याच गाडीला आग लावून टाकली अशी महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला बातमी लावली। मी सोयाबीनला भाव भेटत नाही, माझ्या तुरीला भाव भेटत नाही म्हणून मी आत्महत्या करत आहे, अशा एक नाही हजारो बातम्या मी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये दाखवू शकतो। आजपर्यंत देश स्वतंत्र झाला तेव्हापासून तर आतापर्यंत 3.5 लाख पेक्षा जास्त आत्महत्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी केल्या। मग आमची सरकार म्हणते की शेतकरी जगाचा पोशिंदा आहे, आमचे शेतकरी म्हणते त्याच्या मागे वावर आहे तर पावर आहे। वावर आहे तर पावर आहे तर सर्वात जास्त आत्महत्या शेतकरीच का करतो? व्यापारी का करत नाही? बाकीचे लोक का करत नाही? नोकरीवाले लोक का करत नाही? बऱ्याचशा लोकांना आम्ही म्हणतो की तुम्ही आत्महत्या का करते? कर्जच खूप आहे म्हणते, आम्ही काय करावं? म्हणून शेतकऱ्याची ताकद किती आहे शेतकऱ्यांना सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे। शेतकऱ्यांना आत्महत्या थांबवल्या पाहिजे। एका दाण्यापासून 1000 दाणे निर्माण करण्याची ताकद शेतकऱ्यामध्ये आहे। म्हणून तर राष्ट्रसंघाने घोषणामध्ये सांगितलं की उसका चूके ना कभी निशाना करता पैदा हो शेतकऱ्याला विनंती आहे बाबांनो की तुम्ही आत्महत्या करू नका। अरे शेतकरी सुखी तर गाव सुखी, गाव सुखी तर देश सुखी आणि देश सुखी तर जग सुखी। खोडातला खोडकिडा जर अजूनपर्यंत जिवंत आहे, गाळातला बेडूक जर अजूनपर्यंत जिवंत आहे, 2 हात 2 पाय एक शाबूक डोकं असणाऱ्या माणसाने आत्महत्या का करावी हा साधा प्रश्न आहे। म्हणून शेतकऱ्याला विनंती आहे की आत्महत्या करू नका। जे लोक आम्हाला म्हणतात की आमचं कर्ज खूप झालं, आत्महत्या कोण करते तुम्हाला सांगतो? गुजराती मारवाडी जैन लोक कधीच आत्महत्या करत नाही। आत्महत्या करणारा समाज कोणाचा आहे? आगरी, तेली, कोळी, माळी, माळ, मातंग, रामोशी, कुरेशी, नावी, कुणबी, मराठे, आदिवासी हे सर्व लोक आत्महत्या करते आणि हा सर्व वर्ग शेतकऱ्यांचा वर्ग आहे। मग तुमच्या मनामध्येच आत्महत्येचा विचार काय येतो? लोक म्हणते कर्जच खूप झालं। मी तो लोकांना आता कीर्तनात उलट सांगलं की भरपूर कर्ज काढा, भरता आला तो भरा, नाही तर की बँक बुडवून टाका, पण आत्महत्या करू नका। काही गरज नाही आत्महत्या करायची। अरे विजय माल्यानं कोटी रुपये बुडवले, नीरव मोदीनं करोडो रुपये बुडवले, ललित मोदीनं कोटी रुपये बुडवले। यांचे करोडो रुपये जर सरकारनं बँका माफ करू शकते, आपले 1,00,000-1,50,000 लाख माफ करू शकत नाही, आपले 2-3 लाख माफ करू शकत नाही। आपल्याला कर्ज आहे किती? 2 लाखासाठी आत्महत्या करतात। अरे मी तर लोकांना सांगतो भरपूर कर्ज काढा, जो काढतो कर्ज तोच खरा मर्द। म्हणून कर्ज काढायला शिकवा आणि वेळ पडली तर कर्ज बुडवायला शिकवा, पण बँकेचं बुडवा नाहीतर तुम्ही मग एखाद्या व्यक्तीचा अभिषेकनं सांगितलं बा बुडवत बा तुम्ही म्हणून कानात मला घड्याळली म्हणून बँकेचं बुडवून टाकायचं, लोकांचं बुडवून नका। म्हणून शेतकऱ्याला माझी विनंती आहे की कर्जापायी आत्महत्या करू नका। म्हणून शेतकऱ्याचा जोपर्यंत अत्याचार थांबणार नाही तोपर्यंत भारत देश शानदार होऊ शकत नाही, हे सुद्धा आपण लक्षात घ्या। म्हणजे अत्याचार कसा आहे तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो, एका उदाहरणामध्ये तुम्हाला पकडून 1970 ते 75चा काळ जर तुम्ही पाहिला तर 300 रुपये तोळा सोनं होतं, बरोबर आहे? 300 रुपये तोळा सोनं होतं, 300 रुपये कर्मचाऱ्याचा पगार होता आणि 300 रुपये क्विंटल कापूस होता 1970-75 मध्ये। म्हणजे शेतकऱ्याची, व्यापाराची आणि नोकरीवाल्यांची लेवल सारखी होती। आता परिस्थिती काय आहे? आता 1,30,000 रुपये सोनं आहे 2025 मध्ये। त्या काळात 300 रुपये तोळा सोनं होतं, आता 1,30,000 रुपये। आता कर्मचाऱ्याचा पगार 1 लाख रुपये महिना आहे। मग आता शेतकऱ्याचा कापूस किती पाहिजे? 1 लाख, कमीत कमी 70,000 रुपये। म्हणजे 30-30 हजाराच्या फरकानं जरी पकडलं तर कमीत कमी 70,000 रुपये भाव पाहिजे। पण आपल्या कापसाला भाव किती? 7,000, 8,000, 10,000, याच्या पलीकडे भाव आहे का? मग आम्हाला तुम्ही भाव का देत नाही हा आमचा प्रश्न। म्हणजे व्यापाऱ्यांपेक्षा, कर्मचाऱ्यांपेक्षा शेतकरी किती मागे राहिला आणि शेतकऱ्यापेक्षा हे लोक किती पुढे गेले याचा कधी सरकार विचारच करत। म्हणून सरकारला वरून निसर्गाचा झटका आणि खालून सरकारचा झटका। निसर्गानं साथ दिली तर सरकार भाव देते, सरकारनं भाव दिला
येत नाही. आणि या वर्षी तर दोन्ही उलटच झालं, निसर्गाने साथ दिली नाही आणि सरकारही भाव देऊन नाही. म्हणून तर